नमस्कार. आता आपण जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे विकार, अनुवांशिक विकाराबद्दल अभ्यास करणार आहोत. तर थोडं बेसिक पहिले समजून घेऊ. आपलं जे शरीर आहे तर ते पेशींनी बनलेलं आहे. किती पेशी आहेत? करोडो असंख्य पेशी आहेत. आणि प्रत्येक पेशीमध्ये न्यूक्लियस असतो आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये आपले गुणसूत्र असतात. आपल्यामध्ये जेवढे काही गुण आहेत, गुण म्हणजे कसे? केसांचा रंग, आपल्या बुबुळांचा रंग, त्वचेचा रंग, आपली हाईट, आपलं बोलणं चालणं, हे सगळंच्या सगळं, हे सर्वच्या सर्व इन्फॉर्मेशन या गुणसूत्रांमध्ये, क्रोमोझोममध्ये असतात. हा दिसतो कसा क्रोमोझोम? हा असा दिसतो, एक्स आकाराचा. कशाने बनलेला असतो? तर DNA बनलेला असतो. DNAचा असा लांब धागा असतो. जसं बघा, आधीच्या काळामध्ये आपल्या आई, आत्या, मावश्या स्वेटर विणायचे, नाही का? ते लोकरचा धागा असायचा, 2 चिमटे असायचे मोठे मोठे, आणि त्याला करून स्वेटर विणायचे. तर अशाच प्रकारे हे म्हणजे स्वेटर आहे, आणि हा धागा जो आहे तो DNAचा धागा आहे, असं समजा तुम्ही. आता हा जो DNA आता कसा दिसतो तुम्हाला तर माहितीच आहे, याच्या आधी आपण अभ्यास केलेला आहे. हा डबल हेलिक्स स्ट्रक्चर असते त्याचं, ठीक आहे? पायरी, जसं आपली शिडी नसते का, तशा टाईपचं. आता हा जो DNA असतो ना, DNAचे प्रत्येक वेगवेगळे भाग असतात. त्या भागाला जीन्स असं म्हणत असतात, मराठीमध्ये जनुके. प्रत्येक जीनमध्ये एक वेगळी इन्फॉर्मेशन असते. केसाचा रंग काय आहे तर त्या एका जीनमध्ये असणार त्याची माहिती, ठीक आहे? त्वचेचा रंग काय आहे तर त्या दुसऱ्या जीनमध्ये असणार, ठीक आहे? तर असे एका क्रोमोझोममध्ये किती जीन्स असतात? भरपूर सारे जीन्स असतात. तर हे झालं तुमचं बेसिक. आता याच्यावरती आधारित आपण याच्यावरती डिस्कशन करू. पहा, एवढं जर आपल्याला समजलं की प्रत्येक पेशीमध्ये, न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम असतात. किती असतात क्रोमोझोम? आपल्याला मनुष्यामध्ये 23 गुणसूत्रांच्या जोड्या असतात. क्रोमोझोमल पेयर्स असतात. जोडी म्हणजे काय? दोघांची जोडी असते ना. म्हणजे 23 पेअरमध्ये दोघांची जोडी असते. म्हणजे 2 क्रोमोझोम असतात त्याच्यामध्ये. एक क्रोमोझोम आईकडून आलेला आणि एक क्रोमोझोम वडिलांकडून आलेला. असे ते 2च्या जोड्या असतात. किती जोड्या असतात अशा? 23 जोड्या असतात. म्हणजे एकूण क्रोमोझोम किती झाले? 23 गुणिले 2 46. आपल्या शरीरामध्ये जे पेशी असतात, त्या पेशीमध्ये जे न्यूक्लियस असतो, त्या न्यूक्लियसमध्ये किती क्रोमोझोम असतात? 46 गुणसूत्रे असतात. प्रत्येक पेशीमध्ये असते का? प्रत्येक पेशीमध्ये असते. एकसारखेच असते का? एकसारखे असते. म्हणजे माझे केस जरी घेतले ना, केसामधून जी जर का पेशी काढली, त्या पेशीमध्ये यांना जर का क्रोमोझोम सापडले, तर माझ्या शरीराची पूर्णच्या पूर्ण इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये असेल. प्रत्येक पेशीमध्ये आपल्या शरीराची पूर्ण इन्फॉर्मेशन असते, ठीक आहे? आता बघा, ज्या पहिल्या 22 जोड्या असतात तर त्या एकसारख्या असतात. म्हणजे कसं? आईकडून आलेली आणि वडिलांकडून आलेली सेम टू सेम असतात. त्या थोडाफार व्हेरिएशन असते. म्हणजे कसं? जसं आईच्या त्वचेचा रंग गोरा आहे, वडिलांच्या त्वचेचा रंग थोडासा सावळा आहे, तर बस तेवढे जर का व्हेरिएशन जर का राहिले तर बाकी सगळ्या सेम टू सेम असतात. सेम टू सेम असतात म्हणून त्यांना ऑटोझोम्स असं म्हणतो. आणि जे 23वी जोडी असते तर त्याला लिंग गुणसूत्र असं म्हणतात, सेक्स क्रोमोझोम. याच्यावरून तो बाळ मुलगा आहे की मुलगी आहे हे ठरवले जाते, या 23व्या जोडीवरून. स्त्रियांमध्ये ही जी 23व्या जोडीमध्ये 2 एक्स क्रोमोझोम असतात, आणि पुरुषांमध्ये एक एक्स असतो आणि दुसरा वाय असतो, ठीक आहे? तर हे झालं आपलं सगळं बेसिक, ठीक आहे? आता बघा, आता एक एक करून आपण डिसऑर्डर पाहू. परंतु हे का बरं होतात हे डिसऑर्डर? आता ज्यावेळी ह्या ज्या जोड्या असतात, हे जे 46 क्रोमोझोम बनत असतात, म्हणजे बाळ आईच्या पोटामध्ये वाढत असते 9 महिने 9 दिवस अशा. तर पहिला जो दिवस असं समजू, पहिल्या दिवसाचे पण आदल्या दिवस, ज्यावेळेस हे सेल डिव्हिजन होते, प्रॉपर पेशींचं विभाजन होते आणि क्रोमोझोम बनते, बाळाची पहिली पेशी जेव्हा बनते, तर त्यावेळेस हे क्रोमोझोम बनत असतात. ते बनत असताना आता किती क्रोमोझोम? 46 क्रोमोझोम बनतात. प्रत्येक क्रोमोझोममध्ये भरपूर सारे जीन्स, जनुके असतात. म्हणजे एक प्रकारची ती कंपनी आहे ना, कंपनीमध्ये त्या वस्तू बनत आहे. आता मला सांगा, कंपनीमध्ये वस्तू बनत असताना एखादी वस्तू डिफॉल्ट म्हणजे फॉल्टी निघते की नाही, खराब निघते की नाही? त्याच प्रकारे इथे सुद्धा एखाद्या जीन्समध्ये थोडाफार फॉल्ट येऊन जाईल. तर फॉल्ट जर का आला तर तो जेव्हा बाळ जन्माला येते तर त्याच्या शरीरावरती ते दिसून पडते, आणि ते त्याच्या आयुष्यभर राहते. त्याच्यावरती उपाय नाही आहे, ते आयुष्यभर राहते. आणि त्याच्यामध्ये जर का फॉल्ट असेल तर तोच त्याच्या बाळाला, होणाऱ्या बाळाला ट्रान्सफर होतो. म्हणून त्याला जेनेटिक म्हणतात, जेनेटिक डिसऑर्डर. विकार म्हणजे दोष, फॉल्ट. जीन्समध्ये जर का फॉल्ट असेल तर त्याला जेनेटिक डिसऑर्डर असं म्हणू आपण. लक्षात? आता एक एक करून आपण तो डिसऑर्डर पाहू. सर्वात पहिला कलर ब्लाइंडनेस. आणि कलर ब्लाइंडनेस, नाईट ब्लाइंडनेस, हे दोन्ही सोबत आपण पाहू. कलर ब्लाइंडनेस म्हणजे काय? कलर म्हणजे रंग, अंधत्व, म्हणजे रंग बरोबर दिसत नाही. आणि नाईट ब्लाइंडनेस म्हणजे काय? तर रात्रीचं बरोबर दिसत नाही, ठीक आहे? आपल्याला जे दिसते कशामुळे दिसते? डोळ्यांमुळे दिसते. डोळ्यांमध्ये 2 प्रकारच्या पेशी असतात. एक असतात शंकुपेशी, दुसरं असते दंडपेशी. शंकुपेशीला कोन सेल, दंडपेशीला रॉड सेल असं म्हणतात. शंकुपेशी काय करते? आपल्याला रंग दाखवते. 3 प्रकारचे रंग दाखवतात, लाल, निळा आणि हिरवा. आणि या 3 रंगापासूनच लाखो रंग बनत असतात. बरं,
आणि जे दंडपेशी असते, दंडपेशी जेव्हा प्रकाश नसतो, म्हणजे रात्रीचा बघा ना, समजा 7-8 वाजता आपल्या घरची लाईन गेली तरी पण आपल्याला दिसते ना, थोडंफार दिसते. चंद्राच्या प्रकाशामध्ये थोडंफार इथे टेबल आहे, इथे खुर्ची आहे, हे झाड आहे, हा रस्ता आहे, दिसते की नाही? हां, ब्लॅक अँड व्हाईट दिसते, थोडंसं अंधुक दिसते, पण दिसते. रंगीबिरंगी काहीच दिसत नाही, ब्लॅक अँड व्हाईटमध्ये दिसते, पण दूध दिसते. कशामुळे दिसते? या रॉड पेशीमुळे, रॉड सेलमुळे, दंडपेशीमुळे. ठीक आहे. आणि जे दुपारचं जे आपल्याला रंग दिसतात, ते रंग कशामुळे दिसते? या कोन पेशीमुळे दिसते. 3 प्रकारचे रंग मिक्स होऊन मग रंगीबिरंगी. आता हे जी माहिती आहे, ही दंडपेशी असू द्या, शंकुपेशी आणि दंडपेशी, या ज्या पेशी आहेत, त्या पेशी बनण्याची माहिती कुठे असेल? क्रोमोझोममध्येच असेल ना, एखाद्या जीन्समध्ये असेल की नाही? आता समजा जर का ते जीन्स तयार होत असताना याच्यामध्ये थोडा बनवताना फॉल्ट आला, तर मग आपल्याला बरोबर रंग दिसणार नाही. समजा फॉल्ट आला की लाल रंगाचाच बरोबर दिसत नाही. लाल जो रंग आहे तो लाल रंग न दिसता हिरवा रंग दिसतो. मग झालं ना, आयुष्यभरासाठी त्याला प्रॉब्लेम झाला ना, त्या पोराला किंवा मुलाला किंवा मुलीला. तर ही जी माहिती असते ते ती एक्स क्रोमोझोमवरती असते. आता मला सांगा, एक्स क्रोमोझोम स्त्रियांकडे 2 आहे आणि पुरुषांकडे फक्त 1 आहे. म्हणजे स्त्रियांना जास्त सेफ आहे. एखाद्या क्रोमोझोममध्ये फॉल्ट आला तर आला, काही फरक पडत नाही, दुसरा तर आहे ना सेफ. म्हणून हे जे कलर ब्लाइंडनेस किंवा नाईट ब्लाइंडनेस आहे ना, हे जास्त करून पुरुषांमध्ये असते, कारण पुरुषांकडे फक्त एकच एक्स क्रोमोझोम आहे, स्त्रियांकडे 2 आहे. म्हणजे एक जर का फॉल्टी निघाला तर काही फरक पडत नाही, दुसरा आहे. ठीक आहे. आता पहा, याची माहिती कुठे असते म्हणलं? एक्स क्रोमोझोममध्ये असते. आता बघा, स्त्रियांकडे 2 एक्स क्रोमोझोम असतात, त्याच्यामुळे यांचे चान्सेस खूप कमी आहे. पुरुषांकडे एकच एक्स क्रोमोझोम असतो, त्याच्यामुळे सर्वात पुरुषांना ही जी विकार आहे तो जास्त पुरुषांमध्ये असतो. म्हणजे 8%, म्हणजे 1000 पुरुषांमागे 80 पुरुष हे कलर ब्लाइंड असतात, रंग अंधत्व असते यांना. ठीक आहे. आणि स्त्रियांना फक्त 0.5%, म्हणजे 1000 स्त्रियांमागे फक्त 5च अशा स्त्रिया असतात ज्यांना कलर ब्लाइंड म्हणजे रंग अंधत्व हा विकार असतो. ठीक आहे. अशा प्रकारे हे झालं कलर ब्लाइंडनेस. आणि जे नाईट ब्लाइंडनेस असतो, हा तुम्हाला सांगितलं, हा रॉड सेलमुळे. हे या रॉड सेलमध्ये ना रोटोप्सिन नावाचा रंगद्रव्य असतो, रोटोप्सिन. आणि हा रंगद्रव्य आपल्याला मदत करतो अंधारामध्ये सुद्धा किंवा कमी प्रकाशामध्ये सुद्धा पाहण्याचं. आता याची माहिती सुद्धा एक्स क्रोमोझोममध्ये असते, परंतु हा जो रंगद्रव्य आहे हे बनण्यासाठी विटॅमिन ए ची पण गरज असते. म्हणून जरी तुम्हाला लहानपणापासून जर का नाईट ब्लाइंडनेस नसेल, जरी चांगली जर का दृष्टी जरी तुम्हाला मिळाली, पण तुम्ही विटॅमिन एचं प्रमाण जर का आपल्या जेवणामध्ये कमी असेल तर नाईट ब्लाइंडनेस होण्याचा चान्सेस खूप जास्त आहे, रात आंधळेपणा येऊ शकतो. कारण या विटॅमिन ए मुळेच तर हा रोटोप्सिन नावाचा रंगद्रव्य बनतो, याच्यामुळेच तर आपल्याला कमी प्रकाशामध्ये पाहता येते. ठीक आहे. तर असं आहे, म्हणजे हा जेनेटिक पण आहे आणि असं पण आहे. पुढचा विकार बघा तुम्ही, डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम आपल्या शरीरामध्ये 23 जोड्या असतात. ठीक आहे. कशाच्या जोड्या असतात? गुणसूत्रांच्या जोड्या असतात. पहिली, दुसरी, तिसरी अशी करत करत 23वी जोडी. 23वी जोडी ही सेक्स क्रोमोझोमची असते. तशाच प्रकारे जी 21वी जोडी असते, त्या 21व्या जोडीबद्दल हा जो डाऊन सिंड्रोम नावाचा जो विकार आहे तर तो आहे. याच्यामध्ये होते काय? आता जोडी कोणाची असते? दोघांची जोडी असते. परंतु ज्या वेळेस हे सेल डिव्हिजन होत होतं आणि क्रोमोझोम बनत होते बाळाचे पहिल्या दिवशी, तर त्यावेळी हे 21व्या जोडीमध्ये 2 क्रोमोझोम बनण्याच्या ऐवजी 3 क्रोमोझोम बनतात. म्हणजे इथे ट्रायझोमी, याला ट्रायझोमी म्हणतात, 3 गुणसूत्रे बनतात. म्हणजे 1 क्रोमोझोम एक्स्ट्रा आला ना, व्हायला किती पाहिजे होते एकूण? 46, परंतु आता 46 अधिक 1 47 क्रोमोझोम इथे तयार झाले, 47 गुणसूत्रे इथे तयार झाले. एका क्रोमोझोममध्ये असंख्य जीन्स असतात. प्रत्येक जीन्समध्ये माहिती असते, प्रोटीन बनवण्याची माहिती असते. आपल्या शरीरामध्ये प्रत्येकच भाग प्रोटीननी बनलेला, 20% शरीर हे प्रोटीननी बनलेलं आहे. प्रोटीनमुळे सगळं प्रत्येक गोष्ट प्रोटीन, DNA वगैरे सगळे प्रोटीनने बनतात. आता एवढे एक्स्ट्राचा एक क्रोमोझोम आहे, त्याच्यामुळे एक्स्ट्राचा जीन आहे, भरपूर सारे एक्स्ट्राचे जीन्स असतात आणि एक्स्ट्राचे जीन्स असल्यामुळे एक्स्ट्राचे प्रोटीन पण बनतील. म्हणजे तुम्ही याला असं समजा की मॅगी बनवायची आहे, आपण 15 रुपयाचा मॅगीचा तो पॉकेट आणला. आता कशी बनवायची हे आपल्याला माहीत नाही, तर एका बुक आहे, रेसिपीचं बुक आहे, त्या रेसिपीच्या बुकमध्ये मॅगी कशी बनवायची ते एका पेजवरती लिहिलेलं आहे. आता जेव्हा ते बुक प्रिंट होत होतं ना, कंपनीमध्ये जे बुक जे आहे ते प्रिंट होत होतं, तर चुकून एकच लाईन 3 वेळा प्रिंट झाली. म्हणजे तिखट 1 चम्मच आणि अर्धा चम्मच मीठ असं त्या ओळीमध्ये लिहिलेलं आहे. पुन्हा आणखी तीच लाईन पुन्हा लिहिली गेली, तिखट 1 चम्मच आणि अर्धा चम्मच मीठ, पुन्हा 1 वेळा तिखट 1 चम्मच आणि अर्धा चम्मच मीठ, म्हणजे 3 वेळा लिहिलेलं आहे. आणि मी काय केलं मग, ते 1 चम्मच तिखट टाकलं, अर्धा चम्मच मीठ टाकलं, असं 3 वेळा टाकलं. म्हणजे त्या मॅगीमध्ये फक्त 1च चम्मच तिखट पाहिजे होतं, परंतु किती वेळा टाकलं? 3 वेळा टाकलं. मग ती मॅगी बनेल का चांगली? एकदम तिखट बनेल आणि एकदम खारट बनेल. त्याच प्रकारे इथे सुद्धा
एक्स्ट्राचा जीन्स आहेत ना, एक्स्ट्राचा क्रोमोझोम आहे म्हणजे एक्स्ट्राचे भरपूर सारे जीन्स आहे, एक्स्ट्राचे काहीतरी प्रोटीन वगैरे बनतील, तर आपलं शरीर पण बनत असताना, विकास होत असताना काही ना काही फॉल्ट होतो इथे. ठीक आहे. या केसमध्ये काय होते, जो आपला चेहरा आहे तर तो चेहरा चपटा होऊन जाते, जी मान आहे ती छोटी, कानं, हे जे नाक आहे ते छोटे होतात. ठीक आहे, छोटे दिसतात. मेंदूचा विकास बरोबर होत नाही, जे मतिमंदत्व येऊन जाते, इंटेलिजन्स लेवल कमी होऊन जाते. ठीक आहे. मतिमंदत्व, आता तुम्ही सितारे जमीन पर पिक्चर पाहिला असेल, आमिर खानचा पिक्चर आहे, खूप चांगला पिक्चर आहे तो. तर त्याच्यामध्ये मतिमंदत्व म्हणजे त्यांचा IQ जो असतो, IQ हा 70पेक्षा कमी. नॉर्मली IQ किती 90-100च्या दरम्यान असतो नॉर्मल IQ, परंतु मतिमंदत्वामुळे मेंदूचा कमी विकास झाल्यामुळे यांचा IQ जो असतो तो 70पेक्षा पण कमी होतो. आलं लक्षात. आणि हा जो विकार आहे हा जास्त करून कशामुळे होतो माहीत आहे, जेव्हा स्त्रीचं वय 35 वर्षापेक्षा जास्त होऊन जाते आणि तेव्हा जर का तिला बाळ होत असेल त्या वयानंतर, तर चान्सेस जास्त वाढतात की होणाऱ्या बाळाला डाऊन सिंड्रोम हा विकार होऊ शकतो. आलं लक्षात. तर हा याच्याबद्दल एवढं आहे, आपल्याला एवढं माहिती करावं लागेल. पुढचं टर्नर सिंड्रोम आणि क्लीनफेल्टर सिंड्रोम. टर्नर विकार आणि क्लीनफेल्टर, आता हे दोन्ही पण सोबत आपण अभ्यास करू, कारण दोन्ही पण जवळपास सारखेच आहे. फक्त जे टर्नर सिंड्रोम आहे तो स्त्रियांमध्ये होतो आणि क्लीनफेल्टर हा पुरुषांमध्ये होतो. कसं पहा, आता मी तुम्हाला सांगितलं की 23 जोड्या असतात ना, जी 23वी जोडी सेक्स क्रोमोझोमची असते, लिंग गुणसूत्रांची असते. स्त्रियांमध्ये 2 X असतात आणि पुरुषांमध्ये 1 X आणि दुसरं Y, अशा प्रकारचे ते लिंग गुणसूत्र असतात. आता बघा, स्त्रियांमध्ये 44 अधिक 23व्या नंबरची XX असायला पाहिजे होती स्त्रियांमध्ये, म्हणजे एकूण 46. परंतु कधी कधी काय होते, ह्या 2 X पैकी एक जो X असतो मिसिंग असतो, राहतच नाही. म्हणजे 44 अधिक 1 फक्त 45 गुणसूत्रे असतात, म्हणजे एक X क्रोमोझोम हा मिसिंग असतो, कमी असतो. आणि दुसरीकडे क्लीनफेल्टरमध्ये काय होते, पुरुषांकडे काय असते, 44 अधिक X आणि Y असे 2, म्हणजे एकूण किती झाले 46 असायला पाहिजे. परंतु कधी कधी काय होते, एक X क्रोमोझोम एक्स्ट्राचा बनतो, म्हणजे आता किती झाले 47 क्रोमोझोम तयार झाले इथे. ठीक आहे, म्हणजे एक X क्रोमोझोम इथे एक्स्ट्राचा असतो आणि इथे एक X क्रोमोझोम कमी असतो. तर हा त्याच्यामध्ये फरक आहे क्लीनफेल्टरमध्ये आणि टर्नरमध्ये. टर्नर हा फक्त स्त्रियांना असतो आणि क्लीनफेल्टर हा फक्त पुरुषांना असतो. ठीक आहे. आता नेमकं याच्यामध्ये होते काय, शरीरामध्ये काय बदल होते, तर टर्नर सिंड्रोममध्ये एक X क्रोमोझोम कमी आहे, म्हणजे कमी प्रोटीन तयार होईल. त्या मुलीचं जे शरीर आहे, तिची हाईट कमी असते, तिचा जो असा गळा आहे ना असा पडद्यासारखा असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर स्त्रीच्या शरीराचा जो विकास व्हायला पाहिजे तसा तिचा विकास होत नाही. अंडपेशीचा विकास होत नाही. अंडपेशी नसल्यामुळे प्रोजेस्टेरॉन किंवा इस्ट्रोजन नावाचे जे हार्मोन्स असतात ज्याच्यामुळे स्त्रीला स्त्रीत्व येते, तर ते कमी येते, तर त्याचं प्रमाण कमी होते, तिला बाळ होऊ शकत नाही, इन्फर्टिलिटी. ठीक आहे. हे सर्व हे याच्यामुळे होते, टर्नर सिंड्रोममुळे त्या मुलीमध्ये पाहायला मिळेल. आणि क्लीनफेल्टरमध्ये काय होते, एक X क्रोमोझोम इथे एक्स्ट्राचा आहे, म्हणजे एक्स्ट्राचं काहीतरी बनत आहे. याच्यामध्ये जे मुलगा असतो त्याची हाईट खूप जास्त असते, त्याचे हातपाय खूप लांब असतात, त्याला दाढी मिशी येत नाही. ठीक आहे. त्याचप्रकारे स्पर्म डेव्हलपमेंट होत नाही, शुक्राणूची विकास होत नाही. शुक्राणूचा विकास न झाल्यामुळे टेस्टोस्टेरॉन ते जे हार्मोन असतात तर ते हार्मोन तयार होत नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे, त्याचप्रकारे ब्रेस्टची जी साईज आहे तर ती जास्त वाढते. तर हे सगळं हे क्लीनफेल्टर सिंड्रोममध्ये होत असते. याच्या व्यतिरिक्त हिमोफिलिया नावाचा विकार हा सुद्धा जेनेटिक डिसऑर्डर आहे, जीन्सच्या फॉल्टमुळे होत असतो. याच्यामध्ये काय होते, रक्त गोठण्याचं प्रमाण फार कमी होऊन जाते. रक्त कुठून जर का जखम झाली, रक्त निघत आहे, तर रक्त गोठतच नाही पटकन, नाकामधून सतत रक्त निघत राहते थोड्या याच्यामध्ये. याची सुद्धा माहिती X क्रोमोझोममध्ये असते. त्यानंतर अल्बिनिझममध्ये काय होते, आपली त्वचा, आता माझा त्वचेचा रंग हा सावळा आहे म्हणजे कशामुळे सावळा आहे, कारण माझ्या त्वचेमध्ये मेलॅनाइन नावाचा एक घटक असतो. हा मेलॅनाइन काय करत असतो, सूर्यप्रकाशामध्ये UV लाईट असतो आणि UV लाईट खूप जास्त हानिकारक, खूप जास्त भयंकर, तो जर का आपल्या स्किनमध्ये गेला तर आपल्याला स्किन कॅन्सर होऊ शकते, त्वचेचा कर्करोग होऊ शकतो. तर त्याच्यापासून वाचवण्यासाठी हा मेलॅनाइन आपल्याला मदत करतो. मेलॅनाइन म्हणजे एक प्रकारे नैसर्गिक सनस्क्रीन आहे आपली. जेवढी जास्त मेलॅनाइन म्हणजे तेवढी जास्त सावळी त्वचा, आणि जेवढी जास्त सावळी त्वचा तेवढं जास्त शरीराला प्रोटेक्शन. म्हणून जे गोरे आहे ना, जास्त तुम्ही हे करू नका, तुम्ही गोरे आहे म्हणजे तुम्ही असुरक्षित आहे. ठीक आहे. जास्त जेवढे सावळे तेवढं चांगलं, म्हणजे सूर्यापासून प्रोटेक्शन. आणि एक तर पहिलेच तुम्हाला माहिती आहे ओझोनची थोडीशी डालमडाल चालू आहे, तर UV लाईटचं जास्त इंटरॅक्शन आपल्यासोबत होऊन राहिलं, असं असते ते.
अल्बिनिझममध्ये काय होते, त्वचा जी असते ही पूर्ण पांढरी असते, याच्यामध्ये मेलानाइनचं प्रमाणच नसते, एक तर 0 किंवा फार कमी, त्याच्यामुळे त्यांची त्वचा अतिशय जास्त पांढरी शुभ्र होऊन जाते. त्याला अल्बिनिझम नावाचा डिसऑर्डर असं म्हणतात. हा सुद्धा अनुवांशिक असते. ठीक आहे. सिकल सेल ॲनिमिया, सिकल सेल ॲनिमिया तुम्ही ऐकलं असणार. सिकल म्हणजे काय, विड्यासारखी, आणि जी आपल्या लाल रक्तपेशी असते आरबीसी, आता आरबीसीचा आकार कसा असतो, हे असा असतो. ठीक आहे. म्हणजे या साईडनी पण असा चपटा असतो, या साईडनी पण चपटा असतो, आणि मागच्या साईडनी पण चपटा असतो. कॉन्केव शेपचा, बाय कॉन्केव शेपचा तो, जेणेकरून तो पटकन घसरता यावा, पटकन तो फ्लो करता यावा तो आरबीसी, त्याच्यामुळे त्याचा आकार तसा असतो. परंतु सिकल सेल ॲनिमियामध्ये काय होते, या आरबीसीचा जो आकार आहे तो असा विड्यासारखा होतो, विड्यासारखा. म्हणजे नसांमधून जेव्हा ते रक्त वाहत येतं ते अटकतात, एखाद्या ठिकाणी अटकतात, ते अटकले की ब्लॉक येते. ठीक आहे. आणि खूप जास्त वेदना होतात. सिकल सेल ॲनिमिया असलेला व्यक्ती जास्त दिवस जगू शकत नाही. ठीक आहे. जास्त चांगल्या प्रकारे ऑक्सिजनचं वहन होत नाही, खूप जास्त लवकर चक्कर येते, अशक्तपणा खूप जास्त येऊन जातो, आणि जगत पण नाही जास्त दिवस. तर हे सर्वच्या सर्व हे जेनेटिक डिसऑर्डर आहे. आता याच्या व्यतिरिक्त आणखी थोडं महत्त्वाचं म्हणजे LGBTQ. LGBTQ कम्युनिटी तुम्हाला ऐकलंच असणार. तर हा डिसऑर्डर आहे का? नाही. हा कुठल्याही प्रकारचा विकार नाही आहे, हा कुठल्याही प्रकारचा डिसऑर्डर किंवा सिंड्रोम नाही आहे. हे नॉर्मल असते. हे एक प्रकारे जनुकीय बदल, जेनेटिक व्हेरिएशन असतात. व्हेरिएशनमध्ये आणि डिसऑर्डरमध्ये फरक आहे. मी व्हेरिएशन म्हणजे काय, उदाहरणार्थ आईकडून आलेला क्रोमोझोम आणि वडिलांकडून आलेला क्रोमोझोम ह्या दोघांमध्ये सारखं असणार का? थोडंफार व्हेरिएशन असणार. कसं असणार? आईच्या त्वचेचा रंग गोरा आहे, वडिलांच्या त्वचेचा रंग सावळा आहे, याला व्हेरिएशन म्हणतो ना आपण. या व्हेरिएशनमुळे काय होते, हार्मोनल चेंजेस होतात. ते हार्मोनल व्हेरिएशनमुळे हे सर्व आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. LGBTQ, आता याचा फुल फॉर्म काय आहे? एल वरून काय येतो, लेस्बियन. नॉर्मली जे सेक्सुअल अट्रॅक्शन आहे ते पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये होत असते. ठीक आहे, नॉर्मली. परंतु लेस्बियनमध्ये काय होते, स्त्रीमध्ये आपलं अट्रॅक्शन असते. जी म्हणजे गेमध्ये काय होते, मेल आणि मेल ह्या दोघांमध्ये अट्रॅक्शन असते, सेक्सुअल अट्रॅक्शन. बी म्हणजे काय, तर बायसेक्सुअल, म्हणजे फिमेलचं अट्रॅक्शन मेल आणि फिमेल दोघांकडे असते, किंवा मेलचं अट्रॅक्शन फिमेल किंवा मेल दोघांकडे असते, याला आपण बायसेक्सुअल म्हणतो. टी म्हणजे काय, तर ट्रान्सजेंडर. ट्रान्स म्हणजे काय, तर बदल, चेंज होणे, आणि जेंडर म्हणजे काय, जेंडरमध्ये चेंज. ठीक आहे, याला आपण लिंग बदल असं म्हणतो. म्हणजे कसं, बाळ जेव्हा जन्मलं तेव्हा डॉक्टरने सांगितलं की हा मुलगा आहे, परंतु हळूहळू तो मुलगा मोठा व्हायला लागला. त्याच्यामध्ये हार्मोनल चेंजेस आधीपासूनच होते, परंतु त्यावेळेस समजलं नाही त्याला. पण तो हळूहळू त्याला जसं ज्या प्रकारे मुली वागतात त्या प्रकारे तो वागायला लागला, म्हणजे हार्मोनल चेंजेसमुळे. ठीक आहे, हळूहळू आपल्याला त्याला समजलं की जरी आपण नैसर्गिकरित्या पुरुषासारखं जरी दिसत असलो, परंतु आतमधून तर आपण एक मुलगी आहे, स्त्री आहे. तर तो काय करतो, मग आपलं जेंडर सांगतो की नाही, मी जरी पुरुष जरी मला लोक म्हणत असतील पण मी स्त्री आहे. तर जेंडर त्याने चेंज केलं ना, याला आपण ट्रान्सजेंडर म्हणतो. ठीक आहे. थर्ड जेंडर जे आपल्या भारतामध्ये म्हणतात, थर्ड जेंडर, तृतीय पंथीय, तर हे थर्ड जेंडर म्हणजे हे ट्रान्सजेंडरमध्येच येतात. ठीक आहे. आपल्या भारतामध्ये हिजरा कम्युनिटी जी आहे तर ती ट्रान्सजेंडरमध्ये येतात. क्यू म्हणजे काय, तर क्वायर. म्हणजे काय, हे असे लोक असतात जे म्हणतात की आम्ही एलमध्ये पण नाही, जीमध्ये पण नाही, बी आणि टी कशामध्येच मोडत नाही, आम्ही थोडेसे वेगळे आहोत. तर त्याला क्वायर असं म्हणतो आपण. म्हणजे ते कोणत्याच कॅटेगरीमध्ये बसत नाही, तर ते क्वायर झाले. तर अशा प्रकारे हे LGBTQ. काय समजलं तुम्हाला की LGBTQ हा डिसऑर्डर आहे का? नाही, हा डिसऑर्डर नाही आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो मी कशा प्रकारे हे का बरं असं होते. बघा, आपल्या शरीरामध्ये पुरुषामध्ये जास्त करून जो हार्मोन असतो, पुरुषत्व म्हणजे पुरुषाला पुरुष बनवण्याचं काम जो हार्मोन करत असतो त्याला आपण टेस्टोस्टेरॉन म्हणतो. टेस्टोस्टेरॉनमुळेच दाढी मिशी येते, जे मसल असतात ते मसल बिल्डअप होतात. ज्याला खांदा असतो पुरुषांचा तो असा ब्रॉड असतो, आवाज जो असतो थोडासा गडद म्हणजे थोडा कठोर आवाज असतो. हे जो व्हॉइस बॉक्स असतो, स्वरयंत्र, तो थोडासा बाहेर आलेला असतो. ठीक आहे. हे पुरुषाचे जे गुणधर्म आहे तर ते कशामुळे येते, तर टेस्टोस्टेरॉन नावाच्या हार्मोनमुळे येते. आणि स्त्रीमध्ये जे स्त्रीला स्त्रीपण देण्याचं काम जे करते तर तिथे इस्ट्रोजन नावाचा हार्मोन, इस्ट्रोजन नावाचा संप्रेरक जो आहे तर तो काम करत असतो. आता मला सांगा, पुरुषामध्ये फक्त टेस्टोस्टेरॉनच असतो का? इस्ट्रोजन नसतो का? असतो, परंतु इस्ट्रोजनचं प्रमाण फार कमी असते, टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण जास्त असते. परंतु तिकडे स्त्रीमध्ये इस्ट्रोजनचं प्रमाण जास्त असते, टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण फार कमी असते. जर का स्त्रियांमध्ये टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण जर का वाढलं तर स्त्रियांच्या आवाजामध्ये थोडासा कठोरपणा येईल. ठीक आहे, मसल बिल्डअप जास्त होईल. तर अशा प्रकारे इथे होत असते. लेस्बियनमध्ये होते काय, तर पुरुष म्हणजे हे जसं हे ट्रान्सजेंडर असू द्या किंवा काही असू द्या, ट्रान्सजेंडरमध्येच पहा ना तुम्ही, याच्यामध्ये होते काय, याच्यामध्ये पुरुष जर का असला परंतु याच्यामध्ये टेस्टोस्टेरॉन तर असतेच, परंतु इस्ट्रोजनचं प्रमाण जरा जास्त असते. जास्त असल्यामुळे याच्यामध्ये स्त्रियांचे गुणधर्म सुद्धा येतात. कधी कधी तर इथे
आता ह्या इस्ट्रोजनमुळेच ब्रेस्ट डेव्हलपमेंट होते, स्तनाची विकास होत असतो. याच्यामध्ये सुद्धा जर का इस्ट्रोजनचं प्रमाण जास्त जर का असेल तर इथे सुद्धा ब्रेस्ट डेव्हलपमेंट होते. लक्षात. अशा प्रकारे हे LGBTQ बद्दल थोडक्यात तुम्हाला सांगितलं. या टॉपिकवरती कुठले प्रश्न आलेले नाही आहे, परंतु येऊ शकतात. हे जे डिसऑर्डर आहे तर डिसऑर्डर कोणकोणते आहेत त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. तर अशा प्रकारे आपण शॉर्टकटमध्ये थोडं रिव्हिजन केली. ठीक आहे. धन्यवाद.